हाय गाईज, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनल. तर आता सकाळचे 7 वाजले आणि मी आरतीला चालली आहे. तर आज पुन्हा दिवसभरात काय काय होतं हे तुम्हाला सांगेन. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. पारायण चालू होणार आहे आता. आजचा 3रा दिवस आहे. तिथून आल्यानंतर मंदिरातून मी एक रेसिपी बनवली उपवासाची आणि संकष्टी स्पेशल उपवासाची कचोरी आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी कढई मध्ये तूप टाकलेलं आहे. छान असं तूप गरम करून घ्यायचं आहे. अंदाजाने तुम्ही जेवढं खोबरं घ्याल त्याप्रमाणे तूप टाकायचं आहे. जसं आपण मोदकासाठी घेतो तसंच ॲज इट इज करायचंय. तर मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे. मी हे अर्धी वाटी खोबरं असं घेतलेलं होतं. आता त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्यात. ही उपवासाची कचोरी थोडीशी गोड आणि तिखट आहे. करून बघा, खूप छान टेस्ट येते. बारीक बारीक मिरची कापून घ्या. मी एकच अख्खी मिरची घेतलेली होती कारण अर्धी वाटी होती म्हणून. आणि गूळ आणि साखर असं प्रमाण घेतलंय. तर सपोज गूळ 2 चम्मच असेल तर साखर एक चम्मच असं घ्या. आणि असं छान परतून घ्यायचं आहे. मिरचीचा आणि गुळाचा आणि साखरेचा हा तिखटपणा म्हणजे गोडसर आणि तिखटपणाचा मिक्स व्हायला पाहिजे. तुपामध्ये असं छान मिक्स करून घ्यायचंय. गूळ पूर्ण मेल्ट झाला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे. ही मी अर्धी वाटी, एक अख्खा नारळाचं घेतलं नव्हतं, अर्धी वाटी होती त्याचं खोबरं घेतलेलं आहे. आणि असं
परतून घ्यायचं आहे छान असं. हे बघा याप्रमाणे असं थोडंसं कोरडंसं व्हायला पाहिजे, असा कलर व्हायला पाहिजे. असं परतून घेतल्यानंतर आता मी ही उकडलेली बटाटी होती ती मी स्मॅश करून घेणार आहे, कारण याच्याने आपल्याला कचोरीची जी पारी आहे म्हणजे बाहेरचं आता हे सारण आपण स्टफिंग साठी केलेलं होतं गोड, आणि हे बाहेरची कोटिंग साठी आपण बटाटे उकडून घेतलेत. मी 4 बटाटे घेतलेत आणि हे वरीचं पीठ आहे, जी भगर आपण यूज करतो ती मी भगर आणलेली होती आणि मिक्सरला वाटली होती. अशी म्हणजे पूर्ण बारीक नाही करायचे, थोडीशी दाण्या दाण्यासारखी ठेवायचे, कारण त्याच्याने जो फ्राय केलं ना तर त्याचं जे दाणेसर म्हणजे कुरकुरीतपणा येतो कचोरीला. आता मी बटाट्यामध्ये मीठ टाकते. मी ही 5 बटाटी घेतलेली होती उकडून, त्याच्यामध्ये आता मी मीठ टाकलेलं आहे आणि आता मी जे वरीचं पीठ आहे ते मी टाकणार आहे. अगदी अंदाजाने थोडं थोडं करून म्हणजे मिक्स करायचं. वाटलं ओलसर म्हणजे चिकटपणा असं वाटत असेल, ओलं ओलं वाटत असेल बटाटा, तर पुन्हा वरीचं पीठ ऍड करूनच टाकायचं आहे. आता बघा मी मिक्स करते, कारण मिक्स केल्यानंतर एक अंदाज समजतो, म्हणजे एक गोळा परफेक्ट कणकेचा गोळा कसा तयार होतो तसा कणकेचा गोळ्यासारखं नाही होणार, पण थोडस तुम्हाला समजायला पाहिजे की जेणेकरून तुमच्या त्याची वाटी पारी म्हणजे असं आतमध्ये स्टफिंग खोबऱ्याचं जाऊन ती फाटणार नाही ना, हे लक्ष ठेवा. तर बघा असं मी आता मिक्स करते. मीठ टाकलं तर थोडस छान कोटिंगला त्याच्या बाहेरचं कव्हर असतं त्याला छान टेस्ट येते. तर बघा मला असं वाटलं की नाही आता परत टाकलं पाहिजे वरीचं पीठ, तर मी बघा परत त्याच्यातनं वरीचं पीठ घेतलंय, अजून 1 चमच टाकलेलं आहे. अंदाजाने घ्यायचं आहे. तर हे बघा एका साईडला मी ना छोटासा गोळा घेऊन, म्हणजे परफेक्ट गोळा होतोय का, हाताला चिटकत नाही ना असं मी बघितलंय. तुम्ही बघा तर तुमची बाहेरची जी कोटिंग आहे ती परफेक्ट झाली असं समजायचं, तुटत नाही ना ते बघायचं. तर आता हे सारण जे आहे ते मी मगाशी थंड करायला ठेवलेलं आणि आता ते थंड झालं आहे, आणि थंड झाल्यावर आता त्याच्यामध्ये मी ही वेलचीची पूड ऍड केली आहे, कारण वेलचीच्या पूडने छान टेस्टही येते आणि छान स्मेलही येतो. तर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर वेलचीची पूड टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकली तरी चालेल. पण कचोरीमध्ये असं म्हणजे थोडस छान टेस्ट पण येते, कारण त्याच्यामध्ये तिखटपणा पण आहे आणि गोडपणा पण आहे, असं मिक्स कॉम्बिनेशन आहे. तर चला आता आपण करायला घेऊया. मी छोटासा गोळा घेतला आहे, छोटासा म्हणजे तुम्हाला जेवढा अंदाज हवा आहे तेवढा. हे वरीचं पीठ आहे जे मी मगाशी मिक्सर मधनं बाहेर काढलेलं होतं, ते मी आता एका डब्यात ठेवलंय. असं डब्यात तुम्ही स्टोरेज करून ठेवू शकता, नंतर त्याचे आपण डोसेही करू शकतो. तर मी ना वरीचं पीठ थोडं थोडं घेऊन असं असं थापत थापत चालली आहे गोळा घेऊन, कारण हाताला चिटकायला नको. हाताला तसं चिटकत नाही, पण कसं आहे थोडस सुकं पीठ असल्याने छान असं ते थापलंही जातं आणि छान वळलंही जातं. तर बघा आता हे जे मगाशी सारण केलेलं होतं ते सारण मी आतमध्ये भरणार आहे. छान असं भरून घ्यायचं आहे आणि मग हलक्या हाताने थोडं 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 करत बंद करत ते दाबत जायचं आहे, आणि जे कचोरीचं तोंड आहे ते बंद करायचं आणि मग असं गोल 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 करून हे बघा असं फिरवायचंय. तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये आपण वरीचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे कुरकुरीत तर होणार, हे नो डाऊट.
पण तुम्हाला असं वाटलं की नाही थोडंसं हाताला ओलसर वाटतं आहे, तर तुम्ही लावू शकता परत पुन्हा हाताला थोडंसं घेऊन. तर हे बघा छान असं झालेलं होतं. आणि आता मी ठेवलंय आणि आता एका साईडला मी तेल गरम करत ठेवले. पहिलाच वडा मी टाकलेला होता. बरं चिकटतोय का काय, तर चिकटला तर नाहीच, पण आपल्याला असते ना घाई, हलतोय की नाही, चिकटतोय की नाही. पण चिकटला नाही, कारण मेन कोटिंग चांगली झालेली होती ना बाहेरची, त्यामुळे मस्त शिजले पण. आणि पटकन पलटी नाही मारायचंय, थोडासा शिजून द्यायचं आणि मग पलटी मारायचंय. तर बघा मी पलटी मारल्यावर पण खाली तुम्हाला तेलामध्ये दिसत नाहीये चिकटपणा, आणि छान असं सगळ्या साईडनी तळले गेलेले होते. तर आता मी दुसराही टाकते. माझ्या तर एका साईजचे वडे बनलेच नव्हते, एक छोटा एक मोठा असं बनला होता, पण खायला खूप सुंदर लागत होता. गरम गरम करा, गरम गरम करून खाल्ले ना तर त्याचं कुरकुरीतपणा खूप छान लागतं. आणि थंड झाले का मग ते थोडेसे नरम पडतात, त्यामुळे गरम गरमच हे करा. तर हे बघा असे मी एकमेकांना तर अजिबात चिकटले नव्हते. हे बघा मी आता पलटी मारते त्यांना, सगळ्या साईडनी फ्राय करून घ्यायचंय. हे बघा सगळ्या साईडने फ्राय करून झाल्यावर असा कलर झाला आहे. जास्त काळपट पण करू नका, छान असं गोल्डन ब्राऊन करा, खूप सुंदर दिसते बघा. दादांना एक घेऊन चालले मी, बघू त्यांचा रिव्ह्यू काय बोलतात. दादा कसं आहे? गाईज दादांना मी टेस्टिंग करायला आणलंय आपली उपवासाची कचोरी, आणि दादा टेस्ट करतायत. दादा तुम्ही खातच चालले, काही बोलतच नाहीये. बोल ना दादा, कसे आहे? जाऊ दे गाईज, समजून जा, म्हणजे आवडलंय ना, हे काही बोलत नाहीये, जाऊ दे ठीक आहे. तर अशा प्रकारे आजची रेसिपी हे मला नक्की कमेंट करून सांगा, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.